सेक्स सॉर्टेडनं प्रेग्नेंट आहे, असंच होईल तसंच होईल, फालतूचं बोल नाही. ॲम्ब्रिओ किल्ली घ्यायला बी 99% चान्स असतात. ॲम्ब्रिओ किल्ली घ्यायला बी 99% चान्स असतात की कालोड होईल म्हणून, 1% सोडते. मग मी कोण सांगणार की डायरेक्ट कालोड होईल म्हणून? ही बघून हा विषय नाही. हा जे होणारा ब्रीड आहे ते ह्या मी काय जातीचं सांगणार असणार काय. बट ऑब्विसली जर गाय एवढ्या हेवी रेंजचे त्याला होणार वंशावळ बी तशीच राहणार ना. आज जर भरलेलं असते वंशावळ जर स्ट्रॉंग असेल ना तर ब्लड लाईन चांगली होती. मला सांगण्याचा उद्देश आहे. आता मला सांगा, आता काय कट रेट करून काही जाणार आपण? एखादी काही महाग आली असते, एखादी काही स्वस्त आली असते. पहिल्यापासून गोगल साहेब व्यापार असं चाललाय. मी काय सांगतोय तुम्हाला, तुम्ही काय दरापर्यंत देऊ शकता? तिने म्हणलं की तुम्हाला एक सोल्युशनला दिली ती मला आली म्हणून परत येणार नाही. विषय काय असतो माहिती काय, आम्ही किती रुपये दराला देतो विषय नाही, पुन्हा आम्हाला काही कशी भेटते त्याच्यावर आम्ही काय राहिलं? 2 लाख रुपयाला काही भेटणार, मी 1.5 लाख रुपयाला दिली आहे. परत तीच म्हणतो माझ्याकडून अपेक्षा होती का सर तुझ्याकडून ही गाय नेली होती, आम्हाला काय भेटत नाही. तोच दर राहत नाही ना, तीच गाय भेटत नाही. प्रत्येक गायचा दर वेगळा असतो. प्रत्येक गाय आली वेगळी असते. त्या पैशात मिळाली म्हणून दुसरी आपला विषय काय आहे, 2 लाख रुपयाला विकू शकतो गाय, असं धरून चाला. इकडे हिशोब एवढाच आहे. 2 लाख रुपयाला विकणारी गाय म्हणजे मी 2 लाखाची 2 लाख रुपयाला कधीच विकत नाही. मी आमच्या माणसाला मी सांगितलं, विकास म्हणले 1,10,000 रुपयाला काही भेटली ना तरी ते 1,15,000लाच विकेन मी. जास्त पैसे नाही घेणार. माझं जेवढं कमिशन आहे तेवढं चालू आहे, कामापुरतं आहे. इथं एक नाही सर, हिशोब एवढाच आहे. म्हणजे आता मी वर्ष झालं की व्हिडिओ बनवतोय. जर गाई लाखाला भेटली तुम्हाला 1,10,000च्या आसपास तुम्हाला सुटणार. कारण त्यात 7-8 हजार खर्च इकडे तिकडे. जर गाई 2 लाखाला भेटली तर गाई जर 2 लाखाला, म्हणजे इथं असं आहे की गायची फिक्स किंमत नाही की 40 लिटरची तुम्हाला 2 लाखाला भेटणार. स्वस्त भेटली तर ती स्वस्त भेटणार. तुम्हाला स्वस्त दिली. बऱ्याच जणांचं असं होतं. आता गोगल साहेबांची मनात आलं असेल, अरे मला काय दिलं नाही म्हणणार गाय. बरोबर ना? ज्या त्या वेळेचा प्रत्येकाचा मनाचा प्रश्न आहे. ज्या त्या वेळेचा एखादा मात्र सांगितलं चांगल्या ब्रीड आणि तुम्ही दुधाची गॅरंटी किंवा त्याला पुढे गायडन्स या सगळ्या मुद्द्याच्या आधारे आमच्या कधी लॉट निघेल त्यावेळी आम्ही 100% तुमच्या गोठ्यावरून गाई नेऊ. 100% तुम्ही काय करा माहिती आहे का? तुम्ही काय करा, निर्मा साहेबांसारखं पहिलं घ्या गया, रिझल्ट वाटला तरच घ्या, नाही तर काय बी घेऊ नका. मी सांगतो काय तुमचं काय पैसे पाण्यात पडायचं काय गरज आहे का? पण तुमच्या तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यात फार कमी ब्रीडचे ते फार आणि आमच्या कोल्हापूरच्या पश्चिम भागात म्हणजे भोगत साईडला तरी एवढ्या या अशा उच्चस्तरीय गाई नाही. 10, 15, 20 लिटर 25 लिटर पण गाई आहे. ते पण क्वचित क्वचित कोणाकडे तरी. आणि नाहीतर आता तुम्हाला सांगतो थोडं सुद्धा इकडे आता ही गाय, आता ही गाय दिली मी 1,67,000 रुपये गोगल साहेब. बरोबर, गोगल साहेबांनीच काल मला ही गाय मागितली होती 1,85,000 रुपये. बरोबर, ही गाय मी 1,85,000 नाही 1,55,000 रुपयाला विकली आहे. समजून घ्या. त्यात ह्या तेवढा फरक का? तर गायचं जे बॉडी स्ट्रक्चर असतं ना, तिचं कसं बंद स्ट्रक्चर आहे, फिट आहे. एक लॅक्टेशन कमी आहे, म्हणजे सेकंड टाइमची गाय फर्स्ट टाइम 42 लिटर किल्ली गाय, याला ब्रीड कॅरेक्टर तिच्यापेक्षा स्ट्रॉंग आलं तर हिची किंमत वाढती. तुम्हाला समजून घ्या. गायांच्या तर फरक, गाय 9 फुटाची गाय, हेवी साईज आहे. पिकअप मध्ये टाकताना गाय टाका लागते एवढ्या मोठ्या साईजची गाय. तुम्ही म्हणणार ती 40 वाली ही 40 वाली रेट का वेगळा? बरोबर, तुम्ही गाय समजा, प्रत्येक गायीचा रेट वेगळा असतोय. लक्ष झालं. बॉडी फिटनेस बघा, अंडर क्वालिटी बघा. माणूस चौका जेव्हा बसले एवढा चौका देता, म्हणजे ह्या लेवलच्या काय आहे तेवढं मार्केटमध्ये बघाय. आणि जे आहे ती काहीतरी किंमत सांगते. आम्हाला बी 2.5 लाख रुपये सांगतात. मी 2.5 लाख म्हटलो, गोगल सर तुम्हाला म्हटलं 2.5 लाख. मी काय सांगितलं तुम्हाला किती घ्यायला लागेल? 1,90 पर्यंत घ्यायला लागेल म्हणलं. लास्ट फायनल घ्यायची पण म्हणजे आमच्या घरात मला नसलं झालं, मला नो कमिशन न काय. 1,55,000 रुपये झाला. साधे काही 4-5 हजार मी तिकडे घेणार. पण 1,55,000 रुपये गाय दिली म्हणून व्यापार संपला का? त्या माणसाचा मला 100 फोन येणार, असं आहे तसं आहे. ती जबाबदारी जबाबदारी संपत नाही ना. अहो नेल्यापासून खायना झाली, ती उठ बसच करते, ती असंच करते. ह्या गोष्टी आहेत त्या तुम्ही समजून घ्या. गायची जवळ आले म्हणून स्वस्तात गेली, तिला टायमिंग आहे थोडासा, गाय सेट होती. या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कळू द्या. हीच गाय त्या शेजारी, हीच गाय गायला स्ट्रॉंग आहे. ही पण डेन्मार्कचीच गाय, सेकंड टाइमला दाताला शिल्लक आहे. ही गाय आपण किती रुपये दिली गाय? 1,35,000 रुपये असं धरून चालू. 1,35,000 रुपयाची पट्टी. दोन्ही गाय 270च्या आहेत ना काय? 68. मग छोटा मोठा धरून चाला की 1,40,000 रुपयाची गाय. ही पण 28 लिटर दूध किल्ली गाय. बरोबर, तर ह्या गायतून फरक आहे स्किनला. आता ही पण गाय बघा, शायनी स्किन बिन कसली. गायांच्या ब्रीड कॅरेक्टरमध्ये चेंज आहे. आपल्या कपड्यामध्ये चांगली स्किन होती. हा म्हणजे वगैरे खाली आहे ना, क्वालिटी फार महत्वाचं आहे. कॉम्पॅक्ट ऑर्डरची काही चिपळून टाकून काढली कासल्याची पोटी होणार पूर्ण. कानाची साईज कान बिन सगळं छोटं राहते. तो इथं ब्रीडचा काय विषय घ्यायचा ना तुम्ही. कान मोठं पण गोगल साहेबांनाच गाय दिली. माझा रेकॉर्ड माझा आतापर्यंत म्हणणार बघा. ही WWF मूर्ती
म्हणजे डेन्मार्कमध्ये येत नाही. त्वचेत पण फरक आहे त्वचेत फरक आहे, ते skin जराशी मध्ये फरक skin आहे. जाड ऐका, लागते. मला सांगतो ब्रीड कसं सांगतं आता तुम्हाला काय नाही यांना ब्रीड सांगा सांगा याचं कान केवढे कापणीसारखं कानाच्या पाठीमागून केस नाहीत, कानावर भरभरीत केस आहेत बरोबर. ही केस आहेत ना अशी उलटून यायला लागतात, मध्ये खड्डा लागतो, ब्रीड कॅरेक्टर तोंड एवढंसं लागतं छोटं बरोबर. याची स्किन पातळ लागते आणि जी काही बॉडी स्ट्रक्चर आहे का नाही बघाल साहेब तुमचे सगळ्या काय दिसतं, तुमच्या काय तुझं काय दिसतं चव किंवा ही कमरेत जी बॉडी बसताना लाईन काय आहे ना, नाही. ही जी बॉडी लाईन आहे ना, बसलेलं ही काय काही कधीच फेल जात पुढे एवढा बघा. संदीपडी. ही जी बॉडी लाईन आहे की नाही ही ह्या बॉडी लाईनची ना तुम्हाला कधी विश्वामध्ये भेटणार ना कधी ही होणार म्हणजे हिचं कातड्याला उलटी जाड लागते जाड लागती. पण ही जी बॉडी लाईन आहे ना बॉडी लाईन कधीच फेल जात नाही. ही काय बघा म्हणून आता हिला ब्रीड कॅरेक्टर कसं एकदम स्ट्रेट बॉडी लाईन आहे. फर्स्ट टाइमला माझ्या अंदाजे कशी बी 32 लिटर दूध चालायची कशी बी याला टायमिंग आहे मागणं उभं राहताना पण फुटाचं अंतर आत्ताच आहे. टॉप क्वालिटी आणि भविष्यातली कॉम्पिटिशन लेवलची काय आहे भविष्यातली ओरिजिनल कॉम्पिटिशन मध्ये 40 पार करणारी काय आहे. दाताला किती दाताला 4 दात बघा तुम्हाला त्यामुळे तिचं ज्ञान पण अपुरा. बघा आहे का दाताला 4 दात प्युअर इम्पोर्टेड ते म्हणतात ना इम्पोर्टेड आपण जे म्हणतो ना इम्पोर्टेड आहे इम्पोर्टेडचा पॅच आहे इकडे इकडे राहुल आहे ना बेंगलोरला गेला होता. राहुलला बेंगलोरचा दचका बी माहिती आहे, राहुलला बेंगलोरचं दर बी माहिती आहे. राहुल फर्स्ट टाइमला 32 लिटर दूध देणार काही ओरिजिनल बरोबर. तो बेंगलोर फिरून आला सगळे फिरून आला. तुला काय वाटतं मी काय कमिशन घेत असेल रे ओरिजिनल सांग. कमिशन म्हणजे एकदम कट टू कटच. किती कट टू कट म्हणजे ओपन बोल. म्हणजे साधारणतः एक त्यांचा खर्च सोडून एक लय जर कमी म्हणलं तरी 3-2 एवढंच आणि जास्तीत जास्त म्हणलं तरी मग ते त्यांच्या हिशोबाने 10,000. पण त्यांना हा मी कधी एखाद्या 15,000 घेतले नाही म्हणणार नाही मी कस्टमर कधी. वाईज आहे त्यांचं पण कस्टमर सांगतोय किती काय आहे. आज ह्या रेटचं ह्या गायचं रेट बेंगलोरमध्ये काय सांगते ह्याचा जवळपास आता तुम्हाला सांगू का म्हणजे पहिले फर्स्ट टाइमच आहे नाही फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आहे तरी 1.5च्या रेंज ना 1.55 1.60 1.65 इथं काय खरेदी करायला लागती तरी ओरिजिनल. पण हा आणि त्याच्यापेक्षा जर तुमचं ब्रीड वर दे ब्रीड किती जास्त आहे त्याच्यावरती कारण की मी तिथं प्रॉपर गेलो बघितलं पण मला काय माहित आपलं काय आपण जुळण्यासारखं नव्हतं त्याच्यामुळे आपण रिटर्न म्हणजे कशामुळे जुळण्यासारखं होतं दरामुळं का ब्रीडमुळं का ब्रीड आवडलं नाही. नाही म्हणजे कसं होतं आता यांचे तिथं जाऊन कॉन्टॅक्ट असतात कनेक्शन असतात तसं आपल्या तिथं जाऊन गायची पार्क आपण एकतर नवीन आपल्या गायची म्हणजे एकदम हे करता येत नव्हती त्याच्यामुळे आपण रिटर्न आणि दर काय सांगत होते तरी तुम्ही दर गेलता हेच- किती महिन्यापूर्वी गेलता. आता एक 3-4 महिने झाले. सरासरी 1.5च्या आसपास वर खाली रेट चाललेली. चाल तिथनं घ्यायला बरं आता तिथे 1.5 लाख रुपये घेतलं तर आपण इथं काय काय तर आणायचं. जवळपास 1.75 1.80च्या पण गाय घेतली. तर माझं सांगायचं म्हणणं आहे की राहुल तिथं प्रॅक्टिकल गेला होता त्याला माहिती आहे की काय आणि त्याला माझं कमिशन माहिती आहे 4-5-7 वेळा येऊन गेला त्याला काही भेटले का आतापर्यंत नाही. त्याला माहिती आहे की एकच माणूस योग्य दारात देऊ शकतो ते म्हणजे त्याला 100% माहिती आहे का तो तिथनं फिरून आलाय म्हणून. नवीन जाणाऱ्या माणसाला काय माहिती नवीन जाणारा माणसाला वाटेल विकास माग बेकची प्रॉपरची लोक पण काय सांगायला पण जी बेंगलोरवर जाऊन येतात त्याला माहिती फार आहे महत्वाचं आहे. आता राहुल काय येतोय की त्याला माहिती आहे कुठेतरी ते विकास आपल्याला adjust करून देईल आणि महत्वाच्या खात्रीची गाय देईल हा विषय. आता गोगल साहेबांना मी ही गाय दिली 1,58,000 रुपयाला. बघा राहुल आता सांग बाकीच्या बाजारपेठा गाय भेटते का 1 लाख 1,58,000 रुपये विचार समोर बेंगलोरला आहे. आणून इथं दिली आहे. असं 1,58,000 रुपये इथं आणून दिली पण मी कमिशनचा विषय कमिशन नाही. खाऊ का नको का नुसतंच काय आणून देऊ साहजिक करा माझं पोटे मला वाटलं कोणी 5,000 मला भेटावं. हे विषय नाही. असं कुठं मग जगायचं मला कशावर? 20,000 नकोच आहे मला तुमचं मला 5,000 भेटलं पाच झालं गाय. ज्या पद्धतीत मी गाय ठीक आहे घेतो, ज्या दादा. पद्धतीत दर लावतोय त्या क्वालिटीच्या गाय असतात त्या समजून घ्या. आता इकडे या. तुम्हाला फरक समज बघा ही फर्स्ट टाइम बरं 1,58,000 रुपयाची हा ही पण फर्स्ट टाइम डेन्मार्कची गाय बघा. आता ही जर ब्रीड कॅरेक्टर मध्ये चेंज झाला ही पण गाय 4 दात बरोबर चोप थोडासा कमी ब्रीड कॅरेक्टर सगळं ओके बरोबर. ही गाय विकली मी 1,23,000 रुपयाला गाय 25 लिटर दूध देईल. फरक कसा आहे तुम्ही समजून घ्या. ते ना मी तुम्हाला एक विचारतो हा. ही डेन्मार्कची ब्रीडची गाय कशी ओळखणार डेन्मार्कची शाळा डायरेक्टरी असते तुम्हाला ती शाळा डायरेक्टरी पाठवून नाही कसं असतं ती डेन्मार्क नाही, ही अशी अशी गाय दिसणारी बघून. गाय शाळा डेन्मार्कची नसती बरं. अशी दिसणारी म्हणून ती एबीची नसती तुमची ती शाळा डायरेक्टरी वरती खेळ असतो बोलच्या सोर्स वरती असतो तो सगळा विषय. आता थोडक्यात सांगू का तुम्हाला म्हणजे ह्या पर्सनल विषय आहे, पण आपण तुम्ही 4-5 जण आहे सगळी माणसंच आहे सांगू शकता कोण
कुठल्या जातीचा आहे सेम तोच प्रकार आहे. ज्याला माहिती आहे की नाही की हा कुठल्या घरातला आहे, कोणी त्याचे लेखी आहे ते सांग. बाकी जे अशी म्हणते ना हवेत त्यातलं 50% विषय सोडा की ऐका, ते जाऊ द्या. राहुल इकडे राहुल 1,23,000 रुपये काही महाग वाटते का तुला ही? हा बरं काय कमिशनवर आपण काय विकणार आहे? कमिशन आता तुमच्या हिशोबावर एक बेसिक पुढून चालू ओपन बोल काय आपण काय कोणाला 5च्या आसपास 5-10,000 मी म्हणतो की मान्य करतो, मी कुठं नाही घेत, मी फुकट नाही करत म्हणतो मी. 2,000 रुपये वगैरे दिली आहे. 2,000 नाही दिले आहेत ना, 2 पासून पण दिले आहेत हा, हे म्हणून. 2,000 मध्ये आमची काय problem विषय नाही. 2,000 नाही किंवा 3,000 नाही फक्त 10 काय पर्यंत लास्ट 10 तुमच्या आता कसं हा. ब्रीड वरती पण डिपेंड आहे. ब्रीड होते. तुम्ही 2 लाख रुपयाचे काही 1.5 लाख रुपयाला मला नाही. 1,23,000 रुपये काय गायमध्ये फरक आहे तुम्हाला सांगतो बघा. गायांचा रेट कमी येत आता माझ्याकडे बेस्ट काही किती दिवस बाकी असतात? गायला एक 25 दिवस दिले का? 25 लिटर चालू होती काही पाहिजे आता नाही चालू बेस्ट क्वालिटीची काही कादाची तुम्हाला मी तुमच्या काय बघून म्हणणार मला माहिती दिली पण तुमची ब्लडलाईन वेगळी आहे. नाही आमच्याला अजून 2-3 महिने गेला असं वाटतं ते. बघा आता ही काय आहे नॅशनल सिमेंटची कुदरमध्ये. नॅशनल सिमेंट म्हणजे काय आहे त्यांचं आहे ते जर्मनी इम्पोर्टेडचं बोल बरोबर, पण तिथलं लोकल सिमेंट हे त्यांचं लोकल सिमेंट 30-32 लिटर दुधाला काही पास होते बरोबर. आता ह्या बी गाय एक कुस्तीच्या पट्टीने मी दिले 2 गाय, ही एक आणि दुसरी एक दिली बरं. गायची आवड क्वालिटी बघा आत्ताची गाय कास लावायला लागली. गायची आत्ता अशी कास आहे की आत्ताच 12-20 लिटरची कास आहे गायची. त्यांना 30 लिटर दूध देणं म्हणजे लय मोठा विषय नाही, पण समाधान असलं तर काय व्यवस्थित लक्ष झालं. ही गाय बघा आता ह्या ब्रीड मध्ये चेंज झाला. आता तुम्हाला काय वाटतं ही गाय किती रुपये भेटली पाहिजे? तिसऱ्या वाटली ही बी नॅशनल सिमेंटची. ठीक आहे आता 1,18,000 रुपये विकली आपण. आता ह्याच्यापेक्षा अजून फुकट काही काय जातं. आणि गाय बेंगलोरची आहे दादा, ही गाय इथली नाही. बेंगलोरची गाय आणायला 7,000-8,000 खर्च होतो. लोकलची गाय तर कोण बी आणून विकलं. लोकलचे गाय कोण पण विकतंय. बँगलोरच्या नावावर बऱ्याचशा लोकलच्या काय विकल्याच जाते. शेवट सजेशन देऊ का तुम्हाला? तुमचा एक्सपिरियन्स जो तुम्ही लाईफ मध्ये घेतलेला आहे त्या एक्सपिरियन्स आम्ही वापर म्हणून ज्यावेळी आमच्या डेअरीचा संस्थेचा लॉट निघेल त्यावेळी 100% आम्ही तुमच्याकडे गाई घेऊ. मी माझं परत पण नाही आणि तुम्ही असो कोणी असो मी कधीच म्हणत नाही माझ्याकडे गाय घ्या. तुम्हाला तिथे भेटली गाय घ्या चुकू नका. आता तुम्हाला एक्सपिरियन्स जे आहे ते आम्हाला नाही, मग आम्ही काय स्ट्रगल करत बसू? आणि नाही माझं म्हणणं काय अगदी राहुल असलं तर राहुलला मी किती वेळा सांगितलं की गाय तुम्ही कोणाकडे बी घ्या, कडं मॅटर माझ्याकडे घ्या असं काय नाही. पण ते गाय तुम्ही व्यवस्थित रेटमध्ये व्यवस्थित दाममध्ये व्यवस्थित ब्रीड कॅरेक्टर असलं तर गाय घ्या. जिथं विश्वास आहे जिथं खात्री तिथं गाय घ्या तुम्ही. पैशाला माणसाला येत नाही. दूध बोलताना मध्ये बघून आणि बरोबर काही क्वालिटी काय आम्ही एवढ्या लांब तुमच्यापर्यंत आलोय. गायांचं म्हणणं काय आता गायांचं दाखवलं आपण गायांचं रेट दाखवलं सगळं दाखवलं म्हणजे थोडक्यात आपण आता ह्या लॉटला 1,18,000 ही 1,55,000 ती 1,55,000 एकच विकली आहेत मी. बाकी सगळ्या 1,60,000च्या अंदर म्हणजे 15-16 गायमधल्या 1,55,000 एक सोडले तर सगळ्या गाय 1,60,000च्या 2 गाय, एक 67 गाय आणि एक 55. त्या 2 गाय सोडल्या तर मी 14 गाय 14 ते 15 गाय मी 1,60,000च्या अंदर विकलं. 30-30 लिटर दूध करणार आहे गाय टोटल. आणि ती पण फर्स्ट टायमर सेकंड टायमर अशी काही म्हातारी बितारी गाईच नाही कुठलीच नाही गाय. आता मला सांगा आता ह्या सगळ्या गाया बघून ती दर जाऊ दर इकडे होत्या तिकडे होत्या ते नंतर तुम्हाला गाय कशा वाटल्या? गाई तसं बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यात आमच्या पश्चिम भागात ह्या इतक्या ॲव्हरेजच्या गायी आमच्याकडे अवेलेबल नाहीच आहेत. आणि जे काही तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही जे ह्या गायी ब्रीडनुसार ज्या तिथं उपलब्ध केल्यात ह्या आम्हाला तिथं बाजारात जाऊन होणार नाही. त्यामुळं आम्हाला मागण्याची पद्धत किंवा खाऊ गिरायक म्हणलं की खाऊ गिरायक सुद्धा चुकीच्या पद्धतीने 50,000 रुपयाला मागाविषयी मागण्यात आणि तुमच्यापाशी ती जी लोक न्यूट्रल म्हणून बोलतात त्यामुळं आम्हाला तुमच्याकडनं गायी घेतल्या तर खात्रीला एक किंवा त्या ज्या म्हणतोय त्या ब्रीडच्या ज्या म्हणतोय त्या ब्रीडच्या मी काय म्हणतोय एखाद्या दिवस ब्रीड इकडे तिकडे होईल बी मी सांगतोय ओपन सांगतोय पण तुम्हाला मी सांगतोय तेवढं दूध निघेल. आणि पहिली गोष्ट जर ब्रीडला असलं तर दूध निघतं तर बिना कारण दूध निघत नाही. आणि महत्वाचं म्हणजे काय आहे लोकलच्या गाय तर बेंगलोरच्या गायत फरक काय ज्यांची प्रोडक्टिव्ह लाईफ जी आहे आता लोकलची गाय समजा दूध देते लोकलची गाय नाही असं नाही पण ती जर समजा 5,000 लिटर वर्षाकडे दूध देते तर बेंगलोरची 8,000 देते तर ती 4,000 देते तरी 7,000 देते म्हणजे 2-3 हजार लिटरचा फरक येतो तो मॅच देण्याचा रेटनुसार आम्ही आता गाई खरेदी करतोय सांगोला वगैरे या भागातनं आमच्या गाई सगळ्या 20-22 लिटरच्या दरम्यान तर मग त्या गाय राहतात 40 लिटरच्या गाई मग आमची तिथं 1,00,000-1,25 रुपयाला आणतोय 40 लिटर त्याचा लाईव्ह पैसे घेऊन चालते 40 लिटर डबल ॲव्हरेजची गाय मिळेल ना. मी काय म्हणतोय 5,000-10,000चा फरक राहील का 50,000चा राहील हे मला माहित नाही. तुम्ही गाय मागणार 2 लाख रुपयाची मागणार 1.5 लाख रुपये तर मला बी होणार नाही समजून घ्या.
ते पण आहे. प्रत्येक गायची क्वालिटी वेगळी आहे. तुम्ही दुधावर रेट नाही ठरवायचा गायचा. एखाद्या गायला जर समजा 30 लिटर दूध आहे, बॉडी कॅरेक्टरचं एकदम बेस्ट आहे, तर ती गाई आता मला सांगा पंजाबमध्ये कॉम्पिटिशन झाले, प्रत्येक गाई काय 50 लिटर दूध करणारी असते बाई, प्रत्येक 70 लिटर दूध असं करणारी कसं असते. शक्य आहे? जो बॉडी शोची गाय असते ना, बॉडी शोची गाय 30 लिटर दूध करणारी बी 3 लाख नाही 10 लाख रुपयाला मागते. का तर तिची बॉडी स्ट्रक्चर ते, तिची लेंथ ते, क्वालिटी ते, म्हणून तिचा रेट तो असतो. समजून घ्या, प्रत्येक गायांचा रेट वेगळा असतो, प्रत्येक गायच्या क्वालिटीवरती प्रत्येक गायचा रेट. असं आपण लाखाला मागून 1 10 मागून तसं काय होत नाही, किंवा 1.5 लाखाला 2 लाखाला मागून होत बऱ्यापैकी एक्सपिरियन्स सेटल केलाय तुम्ही, त्यामुळे आम्ही पुन्हाच्या वेळी खरेदीच्या वेळी तुमच्या 100% आम्ही येणार एवढे लांब. हो, चालेल. धन्यवाद. ओके, आभार आहे. धन्यवाद. कोल्हापूरहून आलो सगळी माहिती दिल्याबद्दल आभार आहे. ठीक आहे, धन्यवाद.